लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? एकनाथ शिंदेंनी महिलांना दिली गुड न्यूज। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाडक्या बहिणीचा हप्ता 1500 रुपयाहून 2100 करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता। यावर नेमकं काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊया। राज्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत रणधुमाळी सुरू आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सिंधुदुर्गमध्ये महायुतीच्या सभेला संबोधित केले। ही निवडणूक केवळ मतदानापुरती नाही तर सिंधुदुर्ग आणि आपल्या मुलाबाळांचा भविष्याचा फैसला करणारी आहे। त्यामुळे महायुतीला मत म्हणजे विकासाला मत हे लक्षात ठेवून सर्वांनी मतदान करावे असे आवाहन शिंदे यांनी मतदारांना केले। या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी लाडकी बहिणींना खुशखबर दिली आहे। याबाबत माहिती जाणून घेऊया। प्रचार सभेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांना लाडक्या बहिणींचा 1500 रुपयावरून 2100 रुपये करण्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला होता। यावर बोलताना त्यांनी म्हटले की ज्या घोषणा आम्ही आमच्या वचनादरम्यान केल्या आहेत त्या योग्य वेळी देणार आहोत, कारण तो आम्ही वचनानामा प्रसिद्ध केला आहे तो 100% पाळणार। त्यामुळे लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। विरोधकांनी कितीही अफवा पसरविल्या तरी वाचन दरम्यान जे वचन दिले आहे ते पाळणार। याचा अर्थ आगामी काळात लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे।